नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन हे जे कन्सेप्ट्स आहेत, स्ट्रेसेस अँड स्ट्रेन हे कन्सेप्ट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. ठीक आहे. जर आपण पहिला पॉईंट जर पाहिला स्ट्रेस, तर स्ट्रेस नक्की काय असतो बघा. जर आपण स्ट्रेस कन्सिडर केलं, स्ट्रेस जनरली आपण कशाने डिनोट करतो तर सिग्माने. ठीक आहे. स्ट्रेस आपण डिनोट करतो सिग्माने. स्ट्रेस काय असतो बघा, स्ट्रेस इज गिवन बाय. ठीक आहे. स्ट्रेस इज गिवन बाय, स्ट्रेस असतो बघा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ए. ठीक आहे. स्ट्रेस इज गिवन बाय इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पी पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ए. ठीक आहे. याला आपण स्ट्रेस म्हणतो. ठीक आहे. आता हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पी कसा आला, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक डायग्राम कन्सिडर करूयात. ठीक आहे. आपण इथं डायग्राम कन्सिडर करतो. एक बार कन्सिडर केला आहे बघा. ठीक आहे. दिस इज अन युनिफॉर्म बार हॅविंग क्रॉस सेक्शनल एरिया ए. याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे बघा ए, आणि त्याची जी लेंथ आहे, ठीक आहे, इट इज हॅविंग अन लेंथ एल. एक बार कन्सिडर केलेला आपण, त्याचा एरिया आहे कॅपिटल ए आपण कन्सिडर केलेला आहे, त्याची लेंथ कन्सिडर केलेली एल. नाव दॅट बार इज लोडेड विथ फोर्स पी, किंवा लोड जो आहे तो पी. त्या बारवरती आपण टेन्साईल जो काय फोर्स आहे तो पी अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. दोन्ही डायरेक्शनने पी हा लोड अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण हा पी लोड अप्लाय करू त्या बारवरती, आणि तो बार जो आहे तो आपण ॲझम्पशन काय केलेले, तो बार जो आहे तो बार आहे आपण इलॅस्टिक मटेरियलचा. ठीक आहे. इलास्टिक मटेरियलचा तो बार आपण कन्सिडर केलेला आहे, इलास्टिक मटेरियलचा. जर आपण तो बार इलास्टिक मटेरियलचा कन्सिडर केलेला असेल, पी हा जर लोड त्याच्यावरती ॲक्ट होत असेल, ठीक आहे, टेन्साईल लोड. टेन्साईल म्हणजे काय बघा, दोन्ही डिरेक्शनला काय आहे, जर हा पी लोड कन्सिडर केला आणि हा पी लोड जर आपण कन्सिडर केला, हे दोन्ही पण लोड कसे आहेत रे, टेन्शन आहेत. या दोन्ही लोडचे डिरेक्शन कशी आहे, आउटसाईड डायरेक्शनला त्याची डायरेक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे त्या बारवरती हे जे दोन्ही लोड ॲक्ट होतात ते आउटसाईड डायरेक्शनला होतात, इक्वल आहेत बट अपोजिट इन अ डायरेक्शन आहेत. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट टेन्साईल. ठीक आहे. तो जो आहे तो टेन्साईल लोड आहे. मग जर हा टेन्साईल लोड ॲक्ट होत असेल, त्याची ओरिजिनल लेंथ जर एल असेल, तर काय होणार आहे, त्या इलास्टिक बारमध्ये डिफॉर्मेशन होणार. आणि हे जे डिफॉर्मेशन आहे बघा, ते डिफॉर्मेशन किती झालं, डेल्टा एल. ठीक आहे. त्याची चेंज इन लेंथ किती झाली, डेल्टा एल. ऑलरेडी त्याची ओरिजिनल लेंथ किती होती, एवढीच होती बघा, एल. ठीक आहे. हा पी लोड ज्या वेळेला आपण अप्लाय करू, हा जो पी लोड अप्लाय करू, त्यावेळेला त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ मला किती मिळाली, डेल्टा एल. ठीक आहे. म्हणजे मला चेंज इन लेंथ समजली ती किती आली, म्हणजे डेल्टा एल. ती कशामुळे आली, तर बाय द ॲप्लिकेशन ऑफ दॅट लोड, तो लोड अप्लाय केल्यामुळं आली. ठीक आहे. आता बघा, आता काय करणार आहोत आपण, याची एफ बी डी म्हणजे फ्री बॉडी डायग्राम याची ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. आता काय होतं, ज्या वेळेला हा पी लोड आपण अप्लाय करतो, त्यावेळेला ती जी इलॅस्टिक बॉडी आहे ती सहजासहजी डिफॉर्मेशन होत नाही आहे, त्याचं सहजासहजी डिफॉर्मेशन होत नाही आहे. म्हणजे चेंज इन लेंथ मला सहजासहजी मिळत नाही आहे, ते डिफॉर्मेशन त्याचं सहजासहजी होत नाही. का होत नाही आहे, कारण की त्या बॉडीमध्ये जर आपण एक्स सेक्शन जर कन्सिडर केला, त्या बॉडीमध्ये जर आपण एक्स सेक्शन जर कन्सिडर केला, तर काय होतं, त्या एक्स सेक्शन भोवती बघा, त्या बॉडीमधले इंटरनल जे रेजिस्टिंग फोर्सेस आहेत त्याला आपण आर म्हणतो. ठीक आहे. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स मी दाखवतो बघा, अपोजिट डायरेक्शन, म्हणजे ज्या डायरेक्शनने फोर्स पी आपण अप्लाय केलेला आहे, त्या एक्स सेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला इंटरनल रेजिस्टिंग फोर्स कॅपिटल आर ॲक्ट होतो बघा. ठीक आहे. म्हणजे तो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स काय करतो, त्या बॉडीला सहजासहजी डिफॉर्म होऊन देत नाही. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. ठीक आहे. पण ज्यावेळेला तो फोर्स पी एक्सटीड होतो, जास्ती होतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्या इलास्टिक बॉडीमध्ये डिफॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. मग मी फक्त एवढ्या सेक्शन पुरता एफ बी डी ड्रॉ केली, फ्री बॉडी डायग्राम जर मी ड्रॉ केली कुठपर्यंत, तर एक्स सेक्शन भोवती जर मी एफ बी डी ड्रॉ करायचं म्हटलं, तर माझी फ्री बॉडी डायग्राम कशी येणार आहे बघा. ठीक आहे. हा माझा पी लोड अप्लाय होतो आहे, आणि हा एक्स सेक्शनला इंटरनल रेजिस्टिंग फोर्स माझा आहे आर. म्हणजे ही झाली माझी त्याच्यासाठी जी एफ बी डी. ठीक आहे. एफ बी डी म्हणजे फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, तर रिमूव्ह ऑल द सरफेस कॉन्टॅक्ट अँड रिप्लेस बाय रिॲक्शन फोर्सेस विच आर परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस. म्हणजे सगळे जेवढे काय सरफेस कॉन्टॅक्ट आहेत ते रिमूव्ह करायचे आणि ते रिप्लेस करायचे रिॲक्शन फोर्सेसने. ठीक आहे. की जे रिॲक्शन फोर्सेस त्या बॉडीला, त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे. त्याला एफ बी डी म्हणायचं. ठीक आहे. आता आपण इथं काय करूयात, इक्विलिब्रियम कंडिशन वापरूयात. ठीक आहे. एवढ्यासाठीच फक्त इक्विलिब्रियम कंडिशन वापरूयात. इथं जर ही डायग्राम आपण पाहिली, तर इथं फक्त आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्सेसच दिसत आहेत. कोणत्या आहेत बघा, पी आणि आर हे दोनच फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण इथे इक्विलिब्रियम कंडिशन वापरू शकतो. आता इक्विलिब्रियम कंडिशन कोणत्या आहेत रे, तर समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस इक्वल टू 0. ही झाली माझी पहिली इक्विलिब्रियम कंडिशन.
सेकंड इक्विलिब्रियम कंडिशन काय आहे, समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल एफ वाय इक्वल टू 0, समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इक्वल टू 0, म्हणजे सगळे उभे जेवढे फोर्सेस आहेत त्या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 0, त्यावेळेला ती देखील इक्विलिब्रियम कंडिशन होते. आणि तिसरी कोणती रे, तिसरी समेशन ऑफ मोमेंट इज ऑल्सो इक्वल टू 0, म्हणजे 2D जर डायग्राम आपण कन्सिडर केली तर त्या 2D डायग्रामसाठी या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या पाहिजेत इक्विलिब्रियम कंडिशनला. समेशन ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस 0, समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस 0 आणि समेशन ऑफ ऑल मोमेंट आर ऑल्सो इक्वल्स टू 0. या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आणि तरच ती इक्विलिब्रियम कंडिशन आहे. आपण ही डायग्राम जर कन्सिडर केली तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत, म्हणजे फक्त आणि फक्त आडवे फोर्सेस आहेत. मग आपण कोणती कंडिशन वापरू शकतो इक्विलिब्रियम कंडिशन, पहिली, म्हणजे समेशन ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस इक्वल टू 0. त्याच्यात पण काय रे, डावीकडे जाणारे फोर्सेस गोईंग टुवर्ड्स लेफ्ट आर निगेटिव्ह, म्हणजे डावीकडे जाणारे फोर्सेस निगेटिव्ह, फोर्सेस गोईंग टुवर्ड्स राईट म्हणजे फोर्सेस जे उजव्या डायरेक्शनला जातात ते असणार आहेत पॉझिटिव्ह. म्हणजे मला काय मिळणार बघा, ही पहिली कंडिशन जर मी वापरली, पहिला आर फोर्सेस आहे बघा, आर ही रिॲक्शन आहे ती कुठं चालली रे, डाव्या डायरेक्शनला चाललेली, म्हणजे मायनस लेफ्ट हँड डायरेक्शनला, डाव्या डायरेक्शनला जात असेल तर ते निगेटिव्ह कन्सिडर करतो. आणि पी कुठं चालला रे, पी उजव्या साईडला चालला आहे, म्हणजे तो आपण काय कन्सिडर करणार, पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. ठीक आहे, सो मायनस आर आला डाव्या साईडला जातो, पी पॉझिटिव्ह का घेतला तर तो उजव्या साईडला जातोय, आणि हा इक्वल टू काय रे 0, म्हणून इक्वल टू 0 लिहिलं. आता आर काय रे, निगेटिव्ह आहे, मग आणि तो आर डाव्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. तोच आर जर मला उजव्या साईडला घ्यायचा असेल तर निगेटिव्हचं काय होणार रे, पॉझिटिव्ह, म्हणजे पी आहे त्या ठिकाणीच राहिला आणि निगेटिव्हचा आर काय झाला, पॉझिटिव्ह. म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळाली, पी इज इक्वल्स टू आर. आपली डेफिनेशन स्ट्रेसची काय सांगते, स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इट इज डिफाइंड ॲज इट इज इंटरनल रेजिस्टिंग फोर्स म्हणजे आर पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ए. मग आता इथं मला काय मिळालं, आरच्या ऐवजी काय आपण घेऊ शकतो, पी, का, कारण की पी इज इक्वल टू आर आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं व्हॅल्यू घेणार आपण पी डिवायडेड बाय ए. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळताना काय मिळतो रे, स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए. ठीक आहे, म्हणून आपल्याला तो फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए मिळतो. ठीक आहे, तर हा आपला झाला स्ट्रेसचा कन्सेप्ट. आता याचं युनिट काय असणार आहे रे, युनिट काय असेल याचं, पी म्हणजे लोड, लोड कशात असतो रे, न्यूटनमध्ये, एरिया कशात असतो, मीटर स्क्वेअरमध्ये असेल किंवा MM स्क्वेअरमध्ये असेल किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये असेल. म्हणजे माझं युनिट काय होईल, एक तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर MM स्क्वेअर होईल किंवा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे जे काय आहे ते युनिट असणार आहे कशाचं, स्ट्रेसचं. किंवा अजून एक युनिट आहे बघा, पास्कल. पास्कल हे देखील स्ट्रेसचं युनिट आहे. ठीक आहे, तर हा आपला कन्सेप्ट पहिला झाला स्ट्रेस. ठीक आहे, आता स्ट्रेन काय आहे ते पाहूयात आपण. स्ट्रेन, ठीक आहे, स्ट्रेन. आता स्ट्रेन आपण कशाने दाखवतो, स्मॉल ईने. जनरली आपण तो स्मॉल ईने दाखवतो. तर स्ट्रेन काय हा कन्सेप्ट आहे, स्ट्रेन म्हणजे काय तर इट इज डिफाइंड ॲज इट इज रेशो ऑफ, हा एक रेशो आहे. कशाचं रेशो आहे रे, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. ही सिम्पल स्ट्रेन बघतोय आपण फक्त, किंवा लिनियर स्ट्रेन फक्त बघतोय. तर स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन इज डिफाइंड ॲज इट इज रेशो, हा रेशो आहे, डिवायडेड केले बघा, कशाचा रेशो, चेंज इन लेंथ. इथे आपल्याला मिळाली ना ही चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ, एखादी बॉडी जर घेतली तर त्या एखादा, इथं आपण बार कन्सिडर केलेला आहे, तर त्या बारमध्ये चेंज इन लेंथ काय आहे रे, डेल्टा एल, पण त्याची ओरिजिनल लेंथ किती होती, एल. मग मी जर चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ केलं तर मला तो स्ट्रेन मिळणार आहे. ठीक आहे, आता याचं युनिट काय असणार आहे बघा, लेंथ म्हटले की लेंथचं युनिट काय असणार आहे, मीटर असेल किंवा MM असेल किंवा सेंटीमीटर असेल, ते त्याचं युनिट असणार आहे. सेम खाली ओरिजिनल लेंथ काय आहे, एल, त्याचं पण युनिट काय असेल, मीटर असेल, MM असेल किंवा सेंटीमीटर असेल, म्हणजे मीटर मीटर कॅन्सल होईल किंवा MM कॅन्सल होईल किंवा सेंटीमीटर कॅन्सल होईल. हे आपण युनिट कन्सिडर केले, एकच कोणतं तर असेल, MM असेल किंवा मीटर किंवा सेंटीमीटर असू शकतं. आपण तिन्ही कन्सिडर करून बघितले. हे सगळं काय होतील, कॅन्सल होईल. म्हणजे जर सगळे कॅन्सल होत असतील तर ह्याचं युनिट काय असणार आहे, याला युनिट नसणार आहे, म्हणजे इट इज युनिटलेस. स्ट्रेनला युनिट नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे जिथं जिथं स्ट्रेन येणार आहे बघा तिथं युनिट घ्यायचंच नाही. म्हणजे ते व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असू देत, लिनियर स्ट्रेन असू देत. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेन जर ही क्वांटिटी जर आली तर तिथं त्याचं युनिट नसणार आहे. ठीक आहे, हा सेकंड कन्सेप्ट झाला बघा आपला स्ट्रेन. ठीक आहे, तिसरा जर आपण कन्सेप्ट पाहिला, शियर स्ट्रेस. बघा, शियर स्ट्रेस, तिसरा कन्सेप्ट बघूयात आपण, शियर स्ट्रेस. तो दाखवतो आपण टाऊने. ठीक आहे, टाऊ, शियर स्ट्रेस आपण दाखवतो तो टाऊने. आता शियर स्ट्रेस नक्की असतो काय, तर शियर स्ट्रेस म्हणजे काय, इट इज डिफाइंड ॲज इट इज, हा पण एक रेशोच आहे. काय आहे रेशो, इट इज शियर फोर्स बघा पर एरिया. ठीक आहे, एरिया कोणता येणार आहे बघा, शियर फोर्स पर एरिया. हा एरिया कोणता असणार आहे, एरिया सब्जेक्टेड टू शियर. हा एरिया कोणता, एरिया जो काय आहे तो सब्जेक्टेड टू शियर.
म्हणजे थोडक्यात शिअरिंग एरिया असणार आहे. आणि पी म्हणजे काय तर शिअर फोर्स असणार आहे, शिअर फोर्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात शिअर स्ट्रेस मला काय मिळाला, शिअर फोर्स इज डिफाइंड ॲज इट इज रेशो ऑफ शिअर फोर्स डिवायडेड बाय और शिअर फोर्स पर एरिया सब्जेक्टेड टू शिअर म्हणजे ए. हा रेशो म्हणजेच काय असतो तर शिअर स्ट्रेस. आता याचं युनिट काय असणार आहे रे, परत तेच सेम कन्सेप्ट. पी म्हणजे काय, पी म्हणजे लोड, लोडचं युनिट काय रे न्यूटन. ए म्हणजे काय एरिया, एरिया आपण कशात घेऊ शकतो मीटर स्क्वेअरमध्ये किंवा MM स्क्वेअरमध्ये घेऊ शकतो किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये घेऊ शकतो. म्हणजे युनिट काय होईल रे शिअर स्ट्रेसचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल किंवा न्यूटन पर MM स्क्वेअर असेल किंवा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल किंवा अजून एक युनिट काय असतं तर पास्कल. ठीक आहे, पास्कल, पास्कल हे एक युनिट आहे शिअर स्ट्रेससाठीचं. ठीक आहे, बाकी कन्व्हर्जन्स तर आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. युनिटचं कन्व्हर्जन कसं करायचं म्हणजे किलो पास्कलचं किंवा मेगा पास्कलचं किंवा गिगा पास्कलचं न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये कसं करायचं ते. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता ही मॉड्युलस ऑफ रिजिडिटी नक्की कन्सेप्ट काय आहे त्याला आपण दाखवतो जीने, कॅपिटल जीने. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी नक्की काय असते बघा. ठीक आहे, आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असते, हा पण एक सिंपल रेशो आहे बघा, खूप सोपी डेफिनेशन आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी इट इज डिफाइंड ॲज, ठीक आहे, इट इज अँड रेशो ऑफ, हा पण रेशोच आहे. हे सगळे डेफिनेशन्स जे आहेत आपण लक्षात कसे ठेवायचे फॉर्म्युलेवरून. बघा हे फॉर्म्युलेज आहेत, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, त्याच्यावरून ते डेफिनेशन्स तयार करायचे. ठीक आहे, सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी इट इज डिफाइंड ॲज इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. ठीक आहे, शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. ठीक आहे, हा जो काय रेशो आहे ना ती म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, आता शिअर स्ट्रेस तर ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. शिअर स्ट्रेन हा कन्सेप्ट काय असतो बघा, शिअर स्ट्रेन तो जनरली दाखवतो फायने. ठीक आहे, फाय म्हणजे शिअर स्ट्रेन, फाय म्हणजे काय असतो तर तो शिअर स्ट्रेन. आता शिअर स्ट्रेन काय आहे बघा, त्याच्यासाठी आपण एक डायग्राम कन्सिडर करूयात. आपण समजा हा एक बार कन्सिडर केला, तो फिक्स आहे. ठीक आहे, त्याला खालच्या डिरेक्शनला पण पी फोर्स अप्लाय केला आणि वरच्या डायरेक्शनला टॉपला पण पी फोर्स अप्लाय केला. याला नावं दिली ए बी सी आणि डी. ठीक आहे, आता काय होईल, खालचा जो सेक्शन आहे ए बी हा सेक्शन फिक्स्ड आहे. ठीक आहे, ए बी हा सेक्शन फिक्स्ड आहे. ए बी हा फिक्स्ड असल्यामुळे जरी त्याच्यावरती आपण पी लोड अप्लाय केला तर त्याची मुवमेंट होणार नाही, ती डिफॉर्म होणार नाही आहे बॉडी, त्याचं डिफॉर्मेशन होणार नाही आहे. पण सी डी या सेक्शनवरती ज्यावेळेला आपण पी हा फोर्स अप्लाय करू तर काय होणार आहे, त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे थोडक्यात, सी हा पॉईंट सी डॅशला जाईल आणि डी हा पॉईंट कुठं जाणार आहे, डी डॅशला जाणार आहे. सी हा पॉईंट सी डॅशला गेला, डी हा पॉईंट डी डॅशला गेला. म्हणजे आपल्याला हा अँगल काहीतरी मिळणार आहे इथं डिफॉर्मेशन झाल्यामुळं. हा जो अँगल आहे तो असतो फाय, तो अँगल जो असतो तो असतो फाय, आणि तो फाय इज नथिंग बट त्यालाच आपण शिअर स्ट्रेस म्हणतो. फाय इज नथिंग बट शिअर स्ट्रेस, तोच असतो आपला शिअर स्ट्रेस. आता ए टू सी जर आपण यल कन्सिडर केलं आणि सी टू सी डॅश जर आपण एक्स कन्सिडर केलं तर आपल्याला फाय काय मिळू शकतो बघा. आपण ट्रायंगल कोणता कन्सिडर करणार आहे, ए राईट अँगल ट्रायंगल ए सी सी डॅश, ट्रायंगल ए सी आणि सी डॅश जर कन्सिडर केला, ए सी सी डॅश, आणि याच्यामध्ये जर आपण ट्रॅगोनोमेट्री वापरली, म्हणजे कोणता ट्रॅगोनोमेट्रीमध्ये आपण जर टॅन ऑफ फाय जर वापरलं तर टॅन ऑफ फाय काय घेऊ शकतो आपण याच्यामध्ये, टॅन फाय घेताना समोरची बाजू फ्रंट साईड और अपोजिट साईड म्हणजे सी सी डॅश डिवायडेड बाय सी सी डॅश डिवायडेड बाय काय करणार आहे आपण ॲडजस्टंट साईड म्हणजे ए सी, दॅट इज ए सी. ओके, आता मला माहिती आहे सी सी डॅश किती रे आपण कन्सिडर केलं आहे एक्स, सो इट इज एक्स डिवायडेड बाय ए सी किती रे, ए सी किती कन्सिडर केलं यल, म्हणजे टॅन ऑफ फाय मला काय मिळालं, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय यल. पण हा फाय जो अँगल आहे ना, फायला आपण शिअर स्ट्रेन म्हणतो, इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, हा खूपच स्मॉल आहे, इट इज निग्लिजिबल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इन्स्टेड ऑफ टॅन फाय वी आर ओनली कन्सिडरिंग फाय. का कन्सिडर करतो, कारण की तो खूपच स्मॉल अँगल आहे, दॅट्स वाय इट इज निग्लिजिबल. खूपच स्मॉल असल्यामुळे तो आपण निग्लेक्ट करतो, म्हणजे टॅन फायच्या ऐवजी फक्त आपण फाय घेणार आहे. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळणार, देअरफॉर फाय इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय यल. फाय इज नथिंग बट एक्स डिवायडेड बाय यल, त्यालाच आपण काय म्हणतो शिअर स्ट्रेन. तो फाय इज नथिंग बट शिअर स्ट्रेन. सो फायनली मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय रे, इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस म्हणजे टाओ, शिअर स्ट्रेस म्हणजे काय टो टू शिअर स्ट्रेन म्हणजे फाय. हा जो रेशो आहे तो त्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो. फाय पण काय असतो शिअर स्ट्रेन ते पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता याचं युनिट काय येते बघूयात. आता तुम्हाला मागाशीच मी सांगितलं, जिथं जिथं स्ट्रेन येते बघा, जिथं जिथं स्ट्रेन येते जास्त डोकं चालवत बसायचं नाही. जिथं जिथं स्ट्रेन येते त्याचं युनिट नसतंच त्याला, म्हणजे ती दिस इज युनिटलेस क्वांटिटी. म्हणजे इथं शिअर स्ट्रेन आहे म्हणजे याचं पण युनिट काय असणार आहे,
याला पण युनिट नसणारच आहे, शिअर स्ट्रेनला पण युनिट नसणार आहे. म्हणजे इथं आपलं युनिट जर बघायचं असेल मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं, तर ते युनिट काय येणार आहे बघा. शिअर स्ट्रेसचं ऑलरेडी युनिट मला माहिती आहे काय असतं, न्यूटन पर mm² आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे, शिअर स्ट्रेसचं आत्ताच बघितलेलं आपण युनिट काय असतं. फाय म्हणजे काय, त्याला युनिट नाही आहे, सो इट इज युनिटलेस. ठीक आहे, म्हणजे 1 आपण म्हणूयात. म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं पण युनिट काय येणार आहे रे, न्यूटन पर mm² येईल, किंवा न्यूटन पर सेंटीमीटर² येईल, किंवा न्यूटन पर मीटर² येईल, किंवा पास्कल. म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं युनिट पण तेच आलं बघा. काय, न्यूटन पर mm² किंवा पास्कल किंवा न्यूटन पर मीटर² किंवा न्यूटन पर सेंटीमीटर², तेच युनिट आलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचा कन्सेप्ट बघूयात आपण. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण झाला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे बघा हुक्स लॉ. ठीक आहे, हुक्स लॉ. आता हा हुक्स लॉ काय असतो बघा. हुक्स लॉ काय सांगतो, हुक्स लॉ म्हणतो की विदिन अ इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बघा एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा हुक्स लॉसाठी. विदिन अ इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय कन्सिडर करणार आहोत इथं बघा. आता देअरफॉर स्ट्रेस इज इक्वल टू, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आपण काढून टाकूया, त्याच्याऐवजी काय येणार, कॉन्स्टंट, अँड विच इज इक्वल्स टू ई सी इंटू ई. सो आता हे काय होणार आहे, ई काय सीला मल्टिप्लाय आहे, ई काय सीला मल्टिप्लाय आहे, म्हणजे तो सिग्माला डिवाइड होईल, म्हणजे सिग्मा डिवायडेड बाय ई इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मला काय मिळालं बघा, हुक्स लॉ काय सांगतो, विदिन अ इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे, त्याच्यामुळे मला काय मिळाला, देअरफॉर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं आपण, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टाकला. मग ई हा कॉन्स्टंटला मल्टिप्लाय आहे, म्हणजे ई काय मल्टिप्लायचा सिग्माला काय होईल, तो डाव्या साईडला गेला तर डिवाइड होईल. म्हणजे मला सी इज इक्वल टू काय मिळालं, सिग्मा डिवायडेड बाय ई. आता हा कॉन्स्टंट सी म्हणजेच काय असतो रो, कॉन्स्टंट सी म्हणजेच काय असतं तर ई असतो, त्याला आपण ई कन्सिडर करतो. त्याला ई म्हणजेच काय तर तो असतो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, त्याला म्हणतो इलास्टिसिटी. ठीक आहे, ती असते आपली इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, किंवा आपण त्याला यंग्स मॉड्युलस पण म्हणतो बघा, यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पण म्हणतो आपण त्याला, किंवा यंग्स मॉड्युलस पण म्हणतो. मग आपण काय करूयात, त्या सीच्या ऐवजी काय पुट करूयात, इन्स्टेड ऑफ सी आपण ई पुट करूयात. म्हणजे काय मिळेल आपल्याला, ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई. म्हणजे फायनली मला काय मिळालं आहे, देअरफॉर ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय स्मॉल ई. म्हणजे आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची किंवा यंग्स मॉड्युलसची डेफिनेशन करू शकतो. काय, इट इज डिफाइंड ॲज, इट इज रेशो ऑफ काय, सिग्मा म्हणजे काय रे, सिग्मा म्हणजे शिअर स्ट्रेस. हे बघितलेलं सगळ्यात पहिला पॉईंट, सिग्मा म्हणजे शिअर स्ट्रेस. टू काय, ई म्हणजे काय रे, ई म्हणजे स्ट्रेन. सो इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. इट इज रेशो ऑफ शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन, म्हणजेच काय असतं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, आता याचं युनिट बघूयात, युनिट काय येईल ते. स्ट्रेस म्हटले की आपण बघितलेले स्ट्रेसचं युनिट काय येतं रे, बघितलेले न्यूटन पर mm² किंवा न्यूटन पर मीटर² किंवा न्यूटन पर सेंटीमीटर² किंवा पास्कल, हे युनिट आहे बघा त्याचं. आणि ई म्हणजे काय, स्ट्रेन. तुम्हाला मी मगाशी सांगितले स्ट्रेन हा वर्ड आला की त्याचं युनिट नसतंच, म्हणजे ते युनिटलेस क्वांटिटी, म्हणजे आपण इथं 1 कन्सिडर करणार आहे. म्हणजे परत मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस, त्याचं युनिट काय परत फिरून आलं रे, न्यूटन पर mm² आलं. ठीक आहे, किंवा पास्कलच आलं, किंवा न्यूटन पर मीटर² आलं, किंवा न्यूटन पर सेंटीमीटर² आलं. म्हणजे मला काय समजलं एवढ्या सगळ्यावरून, एक समजलं की जरी मी स्ट्रेस कन्सिडर केला किंवा जरी मी शिअर स्ट्रेस कन्सिडर केला, फक्त स्ट्रेस कन्सिडर केला, किंवा शिअर स्ट्रेस कन्सिडर केला, किंवा जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कन्सिडर केली, किंवा हुक्स लॉनुसार मला जी काही इलॅस्टिसिटी आली होती, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, किंवा यंग्स मॉड्युलस ई आला होता, ई, हे सगळे जरी मी कन्सिडर केलं तर त्या सगळ्यांचं युनिट एकच येतं, तर ते काय, न्यूटन पर mm² किंवा न्यूटन पर मीटर² किंवा पास्कल किंवा न्यूटन पर सेंटीमीटर². ठीक आहे, हे सगळे एकच आहेत. म्हणजे हे सगळे जर मी कन्सिडर केले, स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी, किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, किंवा त्याला यंग्स मॉड्युलस ई म्हणतो, ह्या सगळ्यांसाठी एकच युनिट आहेत. कोणते, न्यूटन पर mm² किंवा न्यूटन पर मीटर² किंवा पास्कल किंवा न्यूटन पर सेंटीमीटर². हे मला त्याच्यातून समजलं. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटचा आपण पॉईंट बघूयात. कोणता पॉईंट बघणार आहोत आपण, सगळ्यात शेवटचा लास्टचा पॉईंट बघणार आहेत आपण, चेंज इन लेंथचा. ठीक आहे, आता चेंज इन लेंथचा फॉर्म्युला कसा येतो तो बघूयात आपण. चेंज इन लेंथ, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, चेंज इन लेंथ. ठीक आहे, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला कसा येणार आहे तो बघूयात आपण आता. ठीक आहे, आता ऑलरेडी मला काय मिळालं आहे रे, ई म्हणजे काय आलं आहे माझं, ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई. आता सिग्माच्या अगोदर व्हॅल्यू मला माहिती आहे, सिग्मा म्हणजेच काय रे, स्ट्रेसची मला व्हॅल्यू काय मिळाली, P/A, त्या ह्याची लिहितो, P
डिवायडेड बाय ए. ठीक आहे. त्याच्यानंतर ई हा स्ट्रेसची व्हॅल्यू मला माहिती आहे. स्ट्रेस म्हणजे काय रे, पी डिवायडेड बाय ई. आता स्ट्रेन म्हणजे ईची व्हॅल्यू पण मला माहिती आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो स्मॉल ई इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू बघा सिग्मा आणि ईच्या या फॉर्म्युल्यात पुट करूयात. म्हणजे ई काय मिळेल मला, देअर फॉर ई इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू काय रे, पी डिवायडेड बाय ए आणि होल डिवायडेड बाय परत ई काय रे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. आता विच इज इक्वल्स टू आपण लिहूयात. तर काय येणार बघा हे, आता पी डिवायडेड बाय ए म्हणजे पीला ए डिवाइड आहे, पीला ए डिवाइड आहे म्हणजे तो ए काय होतो, चेंज इन लेंथला मल्टिप्लाय होतो. आणि चेंज इन लेंथला यल हा डिवाइड आहे, हा यल, तर तो यल काय होतो, डायरेक्टली वरती जातो, पीला मल्टिप्लाय होतो. म्हणजे कसं होतं बघा, पी मी आहे तिथंच ठेवला, डिवायडेड बाय लिहिलं. आता हा डिवायडेड बाय ए काय डिवायडेड बाय पीला आहे म्हणजे तो काय होतो, डायरेक्टली चेंज इन लेंथला मल्टिप्लाय होतो. म्हणजे ए इंटू चेंज इन लेंथ झालं. आणि चेंज इन लेंथला यल डिवाइड आहे म्हणजे तो डायरेक्टली काय होतो, पीला मल्टिप्लाय होतो. म्हणजे काय आलं, पी एल डिवायडेड बाय ए इंटू चेंज इन लेंथ आलं. ठीक आहे. आता पुढं बघा आपण सॉल्व्ह करूयात ते. आता हा चेंज इन लेंथ काय आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड क्वांटिटी. ही डिवायडेड क्वांटिटी म्हणजे ती काय होईल, ईला मल्टिप्लाय होईल. आणि ई काय रे, ई ही मल्टिप्लाइंग क्वांटिटी म्हणजे ई काय होईल, ते तिकडं डिवाइड होईल. म्हणजे थोडक्यात कसं होईल बघा, अगोदर काय करूया, चेंज इन लेंथ काय डिवाइड आहे ना, ते ईला मल्टिप्लाय होईल. म्हणजे ई इंटू चेंज इन लेंथ झालं. ठीक आहे. विच इज इक्वल टू बघा, चेंज इन लेंथ डिवाइड होतं ते काय झालं, इकडे गेलं, आता डाव्या साईडला, लेफ्ट हँड साईडला गेलं म्हणजे डिवाइडचं ते ईला मल्टिप्लाय झालं. ठीक आहे. बाकीचं आहे असंच ठेवूयात आपण, पी एल आहे असंच ठेवला, बाकी एरिया खाली आहे असंच राहिलं. ठीक आहे. आता मला फक्त आणि फक्त चेंज इन लेंथ फाइंड करायची. व्हॉट वी हॅव टू फाइंड, ओनली वी हॅव टू फाइंड चेंज इन लेंथ. मग म्हणून मी काय केलं, फक्त आणि फक्त चेंज इन लेंथ आहे असं ठेवलं. आता ई हा चेंज इन लेंथला मल्टिप्लाय आहे म्हणजे तो ए काय होईल, डिवाइड होईल. उजव्या साईडला जर गेला तर तो डिवाइड होईल. म्हणजे उजव्या साईडला फक्त काय राहिलेलं, पी एल राहिलेलं आणि इकडं ए ऑलरेडी होता तोच आणि ई मल्टिप्लायचा काय झाला, डिवाइड झाला. म्हणजे मला फॉर्म्युला फायनल काय मिळाला, चेंज इन लेंथचा, चेंज इन लेंथ इज गिवन बाय पी एल बाय ए ई. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.